इथे फोडायचं नाही, तिकडे फोडायचं नाही. हाय गाईज, कसे आहात सगळे? मस्त का? मी पण मस्त. चला तर आज आहे ना आम्ही हे बघा कुठेतरी फिरायला चाललो आहे. तर कुठे चाललो आहे ते कळत असेल तुम्हाला. बघा आता व्हिडिओ बघा पुढे म्हणजे कळेल तुम्हाला. तर हे बघा नवऱ्याला मी किती त्रास देते ते समोर बघून गाडी चालवत आहेत आणि मी मागून काही ना काहीतरी बोलून चिडवायला लागली आहे. आणि म्हणजे एकदम बोरिंग वाटत होतं ना, तर मला जायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागणार होता देवाला. तर बोर होत होतं गाडीवर बसून. तर मग माझ्या गप्पांनी चालला आहे पोरांचा पण टाईमपास आणि नवऱ्याचा पण टाईमपास. तर जरा कॉमेडी करते बोलत बोलत बोलत. हसायला येते त्यांना तरी हसत नाहीत, गालातल्या गालात हसतायत. आणि पोरं तर काही ऐकतच बसलेत माझं आणि पुढे बसलेत, त्यामुळे त्यांचं लक्ष सगळं रस्त्यावर आहे. तर खूप मजा येते. तर हे बघा किती मस्त वातावरण झालं आहे आणि पाऊस पडलेला आहे. पण आम्ही जाताना पाऊस नव्हता, आम्ही तिकडं जायच्या आधी त्या रस्त्याने तिकडे आधीच पाऊस पडलेला. आम्ही जाताना अजिबात आम्हाला पाऊस पडला नाही. तर आम्ही चाललेलो देवाला, म्हणजे आमचा जो कुलस्वामी आहे ना, आम्ही तिकडे चाललो होतो. कारण का आता वर्ष झालं आम्ही गेलो नव्हतो तिकडे. तर म्हणलं आता कुलस्वामीला आपल्या देवाला जाऊन यायचं. आणि तर अचानकच का बरं काय झालं म्हणून आम्ही चाललो आहे. तर असं काही झालं असं काही नाही आहे. तर असंच म्हणलं सहज जाऊन यावं. आणि आधी पण जायचं ठरलेलं, पण थोडं पैशाचा ते प्रॉब्लेम होता. मग म्हणलं परत जायचं आणि मग आता चाललो आहे बघा. तर चला बघा आता आम्ही चाललो आहे. हे बघा किती मस्त असं वातावरण झालं आहे ना. आम्हाला म्हणजे सकाळी लवकर जायचं होतं खरं तर, कारण मला पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे पण होता ना. मग घरातलं काम वगैरे आवरूपर्यंत मला उशीर पण झाला आणि पोरांची तयारी आणि घरातलं सगळं आवराआवरी ह्याच्यामध्ये आणि जरा उशीर झाला. त्यामुळे नवरा बायकोंच्यात पण थोडासा वाद झाला आणि मग आमच्यात पण भांडणं झाली ती थोडीशी दुपारी. मग जायचं का नाही जायचं का नाही असंच ठरलेलं, पण एकदा बोलल्यावरती कसं नाही जायचं म्हणून म्हणलं आता जाऊनच यायचं. तर आवरायला घेतलं. मग संध्याकाळी मग 4:15ला आम्ही घरातनं निघालो हा का. पण असं वाटलं ना नंतर निघाल्यानंतर खरंच संध्याकाळी निघालो म्हणून बरं झालं. नाही जेव्हा पण आम्ही सकाळचं वगैरे जातो ना उन्हातानामध्ये, असं नीट दर्शन पण होत नाही आणि उन्हामध्ये चालू पण वाटत नाही. आणि प्रवासामध्ये पण एवढं वैताग येतो ना, गाडीवरून सगळं ऊन लागतं आणि तिकडे देवाला गेल्यावर पण ऊन असतं. तिथे बिना चपलेचं सगळीकडे फिरायला लागतं. मग पाय वगैरे पण पोळतात. मग पोरं पण तशी किरकिर करतात. मग संध्याकाळचं खरंच वातावरण खूप छान होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला वल्ल वल्ल दिसते. पण इकडं अजिबात तिकडं आम्ही आल्यावरती अजिबात पाऊस नव्हता. आम्ही यायच्या आधी तिथे पाऊस पडलेला होता नुसताच. म्हणजे आम्ही पेट्रोल पंपावर पण तेल टाकत होतो ना, मग तिकडे ती 2 माणसं आम्हाला बोलत होते की आहे ना पुढे पाऊस आहे म्हणून वगैरे, पण आम्हाला अजिबातच पाऊस लागलेला नाही. आणि जायला पण खूप मस्त वाटते. वातावरण तर खूप मस्त असं झालं बघा. ढग पूर्ण असे काळे काळे झालते, रस्ता ओला ओला होता, पण पाऊस अजिबात नव्हता जाताना का. आणि असं वाटत होतं जसं का आता लय मोठा पाऊस येणार आहे. आणि डोंगराळ भागात तर बघा ना किती छान वाटते आणि सगळं असं मोकळं सामसूम हा का. आणि रस्त्यावरच तेवढ्या गाड्या, आणि रात्रीचं तर ह्या रस्त्याने लय भीती वाटते यायला. म्हणजे असं आजूबाजूचं काहीच दिसत नाही. गाडीची लाईट असते ना तेवढाच रस्ता दिसतो, असा आजूबाजूचा डोंगराळ भाग असा काहीच दिसत नाही. मग मला ना येताना पण अंधार पडायच्या आधीच यायचं होतं, म्हणून मी म्हणलं लवकर लवकर जाऊया. मग 4:15ला मी घरातनं निघालो. तरी पण खूप मस्त वातावरण होतं, ऊन नव्हतं. आमच्या इथे ऊन होतं, पण जसं जसं आम्ही पुढे जाईल तसं तसं आम्हाला अजिबातच ऊन भेटलं नाही आहे. वातावरण पण खूप छान होतं. पण पुढे ना जसं चालत राहिलो खूप मस्त असं वाटत राहिलं. आणि पोरांना पण खूप मजा येत होती. आणि ह्यांचं काय माहिती, गाडीवर बसले का नाही बोलतच नाहीत, काय नाही. मग माझं होतं चालू, मी मागे बसून बसते चिडवत, खोड्या काढत बसते. आणि इकडे बघा स्वरा लागलेली झोपायला. मोबाईल दाखवल्यावरती कॅमेरा अचानक कुठली दचकून. झाडी काय डोंगर काय हा नजारा. काय करायचं, देवच बसलाय नसल्या जागेला आपला. लागलाय
तुला मी म्हणली म्हणून पाऊस यायला लागलाय आपल्यासाठी पाऊस थांबलाय. तर हे बघा आता मगाशी रस्ता ओला होता पूर्ण आणि आता पूर्ण असा उन्हाने सुकलेला. इकडे आम्हाला पुढे आल्यावरती थोडंसं ऊन म्हणजे एवढं कडक ऊन नव्हतं, थोडं नॉर्मली होतं, पण रस्ता असा पूर्ण कोरडा सुकलेला भेटला आहे. म्हणजे आमच्या नशिबातच जाताना अजिबातच पाऊस नव्हता. पाऊस चालू होता पण आम्हाला काही तो पाऊस लागला नाही. आणि आता इथे थोडंसं ऊन पडले आणि अजून पुढे जाऊन कसले वातावरण आहे कुणा काय माहिती. तर हे बघा परत आता जरासं हलकं ऊन झालं आहे आणि किती मस्त असं पाणी वगैरे आहे. किती छान असं वातावरण वाटतंय ना. आणि असं वातावरण ना आपल्याला खरंच गावच्या ठिकाणीच बघायला भेटेल. मुंबईमध्ये वगैरे असं वातावरण अजिबातच बघायला भेटत नाही लोकांना. आणि आम्हाला असं बघायला भेटतं ते पण कधीतरी. म्हणजे आमच्या घराच्या शेजारी आहे असं वातावरण, पण असं लांब लांब फिरायला असं गाडीवरून वगैरे कधी असं बघायला भेटत नाही. तर खूपच मस्त असं वातावरण आहे. आणि आता आम्ही घाटामध्ये आहोत. हे बघा म्हणजे इथे माकडं वगैरे पण असतात घाटामध्ये, पण आम्हाला तर काही दिसले नाहीत, अजिबातच आम्हाला माकडं दिसली नाहीत. आणि इथे पण मंदिर आहे एक भीमाशंकरचं, तिकडे पण येताना म्हणजे थांबून यायला लागतं आम्हाला पाया पडायला. मग आम्ही आधी पहिला आमच्या देवाला जाणार आहे तिकडे, मग येता येता ह्या देवाला थांबणार आहे. तर आधी म्हणलं आपल्या तिकडे जायचं, कारण इथे घाटामध्ये ना अंधार पडला का मग थांबायला भीती वाटते, कारण का शक्यतो जास्त करून इथे थांबत नाहीत. टू व्हीलरवरती वगैरे जे असतात ना त्यांनी तर थांबायचंच नाही, कारण का इथे माकडं वगैरे पण भरपूर प्रमाणात आहेत, मोठमोठी माकडं आहे आणि पाण्याचं पण ठिकाण आहे, त्यामुळे भीती पण असते पूर्ण आपण, कारण का घाटात आहोत. तर मी ह्यांना सांगितलं आपण लवकर लवकर जाऊ आणि दर्शन करू आणि अंधाराच्या आधी आपण इकडे थांबू, म्हणजे आपल्याला चांगलं परत दर्शन भेटेल थांबून. तर किती मस्त असं वातावरण आहे बघा, पाणी बिणी हे बघा इकडे आम्हाला थांबायचं होतं. तर ह्यांना म्हणलं लवकर लवकर जाऊ. मग आता थोड्याच अंतरावरती 5-10 मिनिटाच्या अंतरावरती अजून मंदिर होतं आणि आता आम्ही पोचणारच आहोत. आणि येताना आम्हाला तिकडे आमचं अजून एक आहे देव, तिथं आम्हाला थांबायला लागतं, म्हणजे त्या देवाला पण थांबून आम्हाला नारळ वगैरे फोडायला लागतो. मग सगळ्यात पहिला आम्हाला आमच्या कुलस्वामीला जायला लागतं, तर आम्ही तिकडेच चाललो आहे सगळ्यात पहिला. आणि तर हे बघा आता इकडे आम्ही मंदिरात आलो आहे, म्हणजे एंट्री केली आहे नारळ वगैरे घेऊन. तर आहे ना सगळ्यात पहिलं तर माझं ना लाडक्या बहिणीचे पैसे आलते, तर मी म्हणलं आधी सर्वात पहिले पैसे खर्च करायच्या आधी मी देवाला जाऊन येणार, कारण का म्हणजे कसं माझं ना पूर्ण एकदम शेवटच्या तारखेला माझा फॉर्म अप्लाय झाला होता, म्हणजे अप्रूव्ह झाला होता. तर म्हणलं नाही जायचं तर सगळ्यात पहिलं मी देवाला जाऊन येणार, कारण का मी देवापुढे भरपूर अशी रिक्वेस्ट केली होती की मला देवा माझं फॉर्म अप्रूव्ह होऊ दे भरपूर, कारण आमच्या इथे सगळ्या बायकांचं झालं होतं ना, तर मला पण असं वाटत होतं माझं पण व्हावं, म्हणून मी असं भरपूर मनाने अशी प्रार्थना केली होती, देवा माझं फॉर्म अप्रूव्ह होऊ दे, मी पहिला तुझ्या दर्शनाला येणार. आणि खरंच 31 तारखेला शेवटच्या तारखेला अप्लाय केलं आणि 1 तारखेला मला मेसेज आला अप्रूव्ह म्हणून. तर मी भरपूर एक्सायटेड झाले. आणि कारण आहे ना कसं माझं रेशन कार्डामध्ये नाव नव्हतं, काय नव्हतं, माझ्या माहेरामध्ये नाव माझं कमी झालं नाही ऑनलाईन, त्यामुळे इथे नाव घालायला आलं नाही. तर त्यामुळे आणि सायबरमध्ये गेल्यावरती सायबरवाला पण आहे ना म्हणजे गंडवत होता आम्हाला की हे लागतं ते लागतं, तर आम्हाला भरपूर त्रास दिला त्या लोकांनी पण फॉर्मसाठी वगैरे, तर आमचं लवकर कामच केलं नाही. मग म्हणलं घरातच भरायचा, मग माझ्या वहिनींनी भरला होता तिकडनं, शेवटला 31 तारखेला एंडिंगला केला आणि 1 तारखेला माझा अप्रूव्ह झाला. तर मी भरपूर म्हणून मनामध्ये असं ठरवलेलंच, ज्या दिवशी माझा फॉर्म अप्रूव्ह होणार मी सगळ्यात पहिला 1 रुपये खर्च न करता मी पहिला देवाला जाऊन येणार. मग आदल्या दिवशी जाऊन पोळ्यांचं वगैरे आम्ही हे केलं, पोळ्यांचं सामान आणलं आणि आता पोळ्या बिळ्या करून मस्तपैकी आम्ही देवाच्या दर्शनाला आलो आहे नैवेद्य वगैरे घेऊन. आणि आता घरी जाऊन पण आम्ही जेवणार आहे मस्तपैकी, पुरणपोळी आहे, आमटी वगैरे. तर खूप मस्त वाटतं का देवाला आल्यावरती वेगळंच फील होतं, तर खूप मस्त वाटते आम्हाला. आम्ही सगळीजण एकत्र आलो आहेत, म्हणजे माझी फॅमिली आली, मी आमचा छोटासा परिवार आहे, पण खूप मस्त असं मनाला समाधान वाटतं. आणि स्वरात तर हे बघा कसं चाललंय स्वराचं एकटीचं. स्वरा पुढे बघून चाला.
पाया पडायचं. टिक्का घेऊन लावा. लाव टिक्का. चला लावलं. चला खाली बघून चिड्या. अगरबत्ती पेटवायला येणार नाही. माचीस नाही दिलं. ते बबूचं पिल्लू काय ती तसंच आहे. इथे ठेवू का नैवेद्य? हां एक ठेवू का? ते कुत्रं पिल्लू खाईल. लक्ष असं धर रे. नैवेद्य ठेवतो करा मम्मीचा पूर्ण कर. पप्पा इथे जायचं का? नाही आता. पाय स्लिप होते मुला. हळू. इथं डोकं टेकून पाया पडा. एकच ठेव. पाया पड मला. कशाची झाड आहे तुझी? चिंच आहे. मला पुसते. ती घालूच नको त्यात. चल वाव माझं बाळ कसं पडत. ये इकडे इकडे. चांगला आहे काय? गोड आहे दक्ष? किती रुपये? पुण्यात कर पुढं. छान आहे. देवबाप्पाच्या दारात लय मस्त आहे ना. सर छान आहे. कोणते पिशवी घ्या ना त्या पेड्यांना त्यांच्याकडनं. चोरा ये पाया पड.
इथं फोडायचं आहे? नाही, तिकडं फोडायचं नाही. बघू. हां, करसुंडीचा ना, आपल्या घरी तसा फोडला ना रे.